तासगाव तालुक्यातील पेड येथील ग्रामस्थांना अंत्ययात्रा गुडघाभर पाण्यातून काढावी लागत असल्याची धक्कादायक चित्र समोर आले। पेड येथील वाणी मळ्यातील आणि अन्य भागातील लोकांना रस्त्याची मोठी समस्या भेडसावतीये। पाण्यात जनावरे, वृद्ध यांचा जीव जाऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर अनेकदा महिला, विद्यार्थी वाहून जाताना लोकांनी त्यांचे जीव वाचवलेत। पण अंत्ययात्रा ही सुखाची होऊ नये अशी लोकप्रतिनिधींची भावना आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। पेड येथील वाणी मळ्यातील एक वृद्ध व्यक्ती पाण्यातून वाहून जाऊन मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे। या भागात मोठी लोकवस्ती असल्याने या भागातून पेड भागात विद्यार्थी, बाजारपेठ, बँक, दवाखाना यांच्यासह अन्य कामासाठी लोक ये जा करत असतात। पण त्यामुळे मोठा धोका पत्करून हे लोक ये जा करतात। अनेक दिवस पाण्याची पातळी 5 फुटाच्या वर असते, त्यामुळे या भागातील लोकांचा गावापासून संपर्क तुटतो। विद्यार्थी शाळेत जात नाहीत। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे चित्र आदिवासी भागातील नसून ते समृद्ध तासगाव तालुक्यातील असल्याने विकासात तालुका अजून कोसोदूर आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। माजी मंत्री सुरेश खाडे यांनी अजित पवार यांना पूल बांधण्यासाठी पत्र लिहूनही याला निधी मंजूर केला नाही। आतापर्यंत या प्रवाहातील पुलावरून पाणी वाहत जात असताना जनावरे वाहून गेली आहेत। मुले, महिला जीव मुठीत धरून प्रवास करत असतात। अनेकदा लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही हा पूल उभा राहू शकला नाही। पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्त्याचं काम पूर्ण केले, पण पूल न उभारल्याने लोकांचा जीव घेण्यासाठी बांधकाम विभागाने काम मागे ठेवलंय का, असा सवाल आता उपस्थित होतोय।